नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी एक मोठी बातमी नाशिकमधून समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. एका खाजगी क्लासचे स्नेहसंमेलन आटपून आनंदात घरी परतणाऱ्या दरगोडे कुटुंबावर रात्रीच्या अंधारात काळाने अचानक झडप घातली. त्यांची कार रस्त्या शेजारील पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली आणि अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत 6 निष्पाप मुलांनीही आपला जीव गमावला असून संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरलेला आहे. हा अपघात नेमका कसा घडला आणि रात्री तिथं काय घडलं पाहूया या रिपोर्टमध्ये. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात असलेल्या शिवाजीनगर भागातील एका मंगल कार्यालयात खाजगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब आपल्या कारने आले होते. कार्यक्रम अत्यंत आनंदात पार पडला. रात्री 10च्या सुमारास स्नेहसंमेलन संपवून हे कुटुंब घराकडे जाण्यासाठी निघालं. मात्र त्यांना काय माहित होतं की हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. मंगल कार्यालयापासून काही अंतरावरच रस्त्याला एक वळण आहे. रात्रीचा अंधार असल्याने चालकाला या वळणाचा अंदाज आला नाही. चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याला लागून असलेल्या एका शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. ही विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार कोसळताच मोठा आवाज आला आणि लोक मदतीसाठी धावली. कारच्या काचा बंद असल्याने कोणालाही बाहेर पडता आलं नाही. सुमारे 5 मिनिटं कार पाण्यावर तरंगत होती आणि पाहता पाहता ती तळाला गेली. ग्रामस्थांनी तातडीने दोरखंड आणि मोटार लावून पाणी उपसण्याचं काम सुरू केलं. घटनेच्या माहितीनंतर अग्निशमक दल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 3 क्रेनच्या साह्याने तब्बल 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री कार बाहेर काढण्यात आली. मात्र तोपर्यंत गाडीतील सर्वांचा श्वास कायमचा थांबला होता. या घटनेने केवळ इंदोरे गावच नाही तर संपूर्ण राज्य हादरलेलं आहे. मृतांमध्ये सुनील दरगोडे आणि अनिल दरगोडे या 2 भावांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. सुनील दरगोडे यांचं वय 35 होतं, रेश्मा दरगोडे यांचं वय 33 होतं, आशा दरगोडे यांचं वय 32 होतं, यांच्यासह सृष्टी यांचं वय 16 होतं, माधुरी यांचं वय 13 होतं, श्रेयस यांचं वय 11 होतं, राखी यांचं वय 11 होतं, श्रावणी यांचं वय 11 होतं आणि अवघ्या 7 वर्षाची समृद्धी अशा 9 जणांचा यात दुर्दैवी अंत झालेला आहे. एकाच घरातील 9 चिता एकत्र जळताना पाहून संपूर्ण गावाने हंबरडा फोडला. पण या अपघाताला जबाबदार कोण असा संतापजनक प्रश्न आता विचारला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार मध्यंतरी रस्त्याचे काम झाल्यामुळे रस्त्याची उंची वाढली होती. त्यामुळे रस्ता आणि विहीर एकाच पातळीवर आले होते. या विहिरीला कोणत्याही सुरक्षेचा कचरा नव्हता. त्यामुळे रात्रीच्या वेळी ती चालकाला दिसलीच नाही. राज्य सरकारने या घटनेचा सखोल चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या वारसाला प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. दरम्यान प्रशासनाने ती उघडी विहीर आता बुजवली आहे. पण रस्ते बांधताना सुरक्षेचे नियम का धाब्यावर बसवले जातात? रस्ते शेजारील अशा उघड्या विहिरी मृत्यूचे सापळे बनत आहेत. याकडे प्रशासन आधी लक्ष का देत नाही? गेलेले जीव 5 लाखाच्या मदतीने परत येणार आहेत का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न हा अपघात मागे सोडून गेलेला आहे. तर मित्रांनो, या अपघाताबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.